हे गाईज, आज आपण बनवणार आहे मटणाची भाजी, ती पण खूप कमी मसाला त्याने खूप चविष्ट। तर चला बघूया कशी बनवायची ही। याकरता मी 1 किलो मटण घेतले आहे। ते स्वच्छ 5-6 पाण्याने धुतल्यानंतर कुकरमध्ये टाकले आहे। कुकरमध्ये टाकल्यानंतर अर्धा ग्लास पाणी, एक कांदा बारीक चॉप केलेला, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच तिखट व अर्धा वाटी तेल त्यामध्ये टाकून घेतले आहे। 5 मिनिटं हे मटण मी शिजवून घेतले आहे, त्यामुळे मटण खूप जलद शिजत असते। आता मी मसाल्याकरता अद्रक लसूण सांबार घेतले आहे। मसाल्याकरता 4-5 कांदे, 4 मोठ्या विलायच्या, 5-6 काळे मिरे व 3 इंच एवढी लांब कलमी घेतली आहे। आता एका कढईमध्ये थोडे तेल टाकून 4-5 कापलेले कांदे मी गोल्डन ब्राऊन होतपर्यंत शिजू देणार आहे। कांदे गोल्डन ब्राऊन झाले की त्याच्यामध्ये कलमी, मिरे, मोठी विलायची टाकून परत थोडं शिजवून घेणार आहे। त्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करणार आहे। आता मटण फोडणी घालण्याकरता 2 वाट्या छोट्या वाट्याने तेल घेतले आहे। तेल गरम झाले की बारीक केलेला अद्रक लसूण पेस्ट व कांद्याची पेस्ट यामध्ये टाकून शिजू द्यायची आहे। मसाला चांगला शिजला की तेल वर येत असते। तेल वर आल्यावर त्यामध्ये गोडा मसाला, धनेपूड, अर्धा चम्मच हळद टाकून शिजू द्यायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे आपला तेल वर आलेले आहे। आता यामध्ये 2 तेजपान, चवीनुसार मीठ टाकायचे आहे। मसाले व्यवस्थित शिजले की त्यामध्ये आपल्याला 2 चम्मच हिरोती टाकायची आहे। 5 मिनिटं मटण कुकरमध्ये लावल्यामुळे हे थोडे शिजलेले आहे, बघू शकता। आपले मसाले व्यवस्थित शिजले। आता त्यामध्ये 2 चम्मच तिखट मी टाकून घेणार आहे। कुकरमध्ये शिजलेले मटण मी आता काढून त्या मटणाचे पीस यामध्ये टाकून थोडा वेळ शिजू देणार आहे। ते शिजले की उर्वरित रसा त्या मटणाच्या भाजीत सोडणार आहे। अशा प्रकारे आपले मटण झटपट तयार होत असते व अगदी कमी मसाल्यामध्ये तयार होत असते। या मटणामध्ये तुम्हाला जेवढे पाणी हवे असेल तेवढे तुम्ही टाकू शकता। मटण शिजल्यानंतर आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला सांबार, परत एकदा थोडा गोडा मसाला टाकून घ्यायचा व गॅस बंद करायचे। अशा प्रकारे आपले झटपट मटण तयार।